जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, राज्यातील 7201 गावातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अशी असणारी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा 2.0 ही महत्वाची अशी योजना. आणि मित्रांनो, याच योजनेच्या अंमलबजावणीच्या संदर्भातील एक महत्वाचा असा जी.आर. आज 16 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या योजनेला राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, परंतु याच्या अंतर्गत या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जे काही महत्वाच्या अशा बाबी आहेत या बाबी देखील अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. आणि याच्यामधीलच एक महत्वाची अशी बाब ती म्हणजे जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करणं. कारण या समितीच्या माध्यमातूनच या योजनेसाठी आवश्यक असलेल्या आराखड्यांना मंजुरी दिली जाते आणि पुढे या योजनेचा लाभ विविध शेतकऱ्यांना मिळण्यासाठी मदत होते. मित्रांनो, याच अनुषंगाने 16 जून 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून ही समिती स्थापन करून या समितीला मंजुरी दिलेली आहे. मित्रांनो, या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 6000 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. याच्यासाठी जे जी.आर. निर्गमित करण्यात आलेले आहेत 7201 गावाची निवड करण्यात आलेली आहे. नवीन 5 जिल्ह्याचा समावेश करून 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवली जाणार आहे, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव, नाशिक याचबरोबर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा 21 जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे. आणि मित्रांनो, याच योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर जिल्हास्तरीय अन्न सुरक्षा अभियान कार्यकारी समितीच्या माध्यमातून कार्यकाळ पाहिला होता आणि याच कारभाराला आता वेगळी समिती गठीत करून पुढे पाहण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जिल्हास्तरीय समन्वय समितीमध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असणार आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे सहअध्यक्ष असतील, उपायुक्त पशुसंवर्धन, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, जिल्हा व्यवस्थापन महाबीज, जिल्हा पणन अधिकारी मार्कफेड. याचप्रमाणे जे काही नामनिर्देशित प्रगतशील शेतकरी असतील, शेतकरी स्वसहायता गटाचे प्रतिनिधी असतील, अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी, याचप्रमाणे प्रमुख समन्वय जिल्हा कृषी विज्ञान केंद्र, प्रमुख जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्र, प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हा व्यवस्थापक नाबार्ड, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद हे सर्व सदस्य असतील. तर जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी हे याचे सदस्य सचिव असणार आहेत. आणि अशा प्रकारची समिती गठीत करून ही समिती आता जिल्हास्तरीय समन्वय समिती म्हणून काम पाहणार आहे. मित्रांनो, या समितीच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत टप्पा 2 राबवला असताना काही महत्वाच्या अशा जबाबदाऱ्या पाडल्या जाणार आहेत, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मृद व जलसंधारण कामाला प्रशासकीय मंजुरी देणं, गावस्तरीय हवामान अनुकूल आराखड्याला मान्यता देणं, प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दरम्यान तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्राप्त झालेल्या सर्व तक्रारीचं निवारण करणं, त्याचं पर्यवेक्षण करणं आणि अभिसरण घडवून आणणं अशा प्रकारची कामं या समितीच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहेत. तर मित्रांनो, या योजनेची या टप्प्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा एक अतिशय महत्वाचा असा टप्पा ही समिती आणि अखेरीस समिती गठीत करण्यात आलेली आहे. लवकरच आता याच्या अंतर्गत नवीन नोंदणी असेल, शेतकऱ्यांची अर्ज प्रक्रिया असतील, त्यांना लाभ देणं असेल, अशा बाबी देखील सुरू केल्या जातील. आणि याच्या संदर्भातील जे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.